जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकी सध्या शिगेला पोहोचला असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। प्रभाग 8ब मधील उमेदवार भोईटे मानसी निलेश, 8क मधील जैन भागचंद मोतीलाल उर्फ अमर जैन, 8अ मधील कविता सागर पाटील, 8ड मधील इंजिनियर नरेंद्र आत्माराम पाटील यांनी आज झालेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान भाजपच्या चारही उमेदवारांना मतदारांचा अभूतपूर्व आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे प्रभागात कमळाचा जोर दिसून येत आहे। जनतेची सेवा हाच एकमेव ध्यास प्रभाग 8 मधील भाजपच्या चारही उमेदवारांनी आज घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला। काय विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवते? नमस्कार, मी मानसी निलेश भोईटे, प्रभाग क्रमांक 8ब मधून भाजपकडून निवडणूक लढवते। तर आमच्या कुटुंबाच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे जायचं आणि समाजात सेवा करायची आहे, हा मानस आहे। त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ। नमस्कार, मी इंजिनियर नरेंद्र शोभा आत्माराम पाटील। मी प्रभाग क्रमांक 8ड मधून उमेदवारी महायुतीची करत आहोत। मी धनुष्यबाण या चिन्हावर उभा असून महायुतीला प्रचंड प्रतिसाद इथं मिळत आहे। आमची सगळी जी टीम आहे 4 जणांची, ही यंग जनरेशनची आहे, नवीन टीम आहे आणि जे जुने धोरणं आहेत, जे जुने काही कामं प्रलंबित आहेत ते आमचं पूर्ण करण्याचा पहिला मानस असून आम्ही नवयुवकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्यात चांगला काहीतरी उपक्रम आणण्याचा आमचा प्रयत्न राहील व सर्व लोकांकडून, सर्व मतदारांकडून आम्हाला खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे। नमस्कार, मी कविता सागर पाटील, सागर जिजाबराव पाटील यांची मिसेस। मी प्रभाग क्रमांक 8अ मधून उभी आहे। काही नाही, विकास आणि आरोग्यासाठी चांगले लोकांचे लक्ष ठेवेल, हीच माझे बोलणं। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला भारतीय जनता पार्टीने परत एकदा संधी दिलेली आहे। 2008 मध्ये मला भारतीय जनता पार्टीने इलेक्शनला, निवडणुकीला तिकीट दिलं होतं, पण काही कारणास्तव त्यावेळेस पडलो। 2013 मध्ये आलो। 2013 ते 18 मध्ये काही कामं केली, काही प्रलंबित राहिली। आज 4 नगरसेवक आणि या वार्डातल्या सर्व लोकांना आश्वस्त करतो की ही नवीन टीम आपल्याला कुठेही नाराज करणार नाही। जय जय महाराष्ट्र, जय श्री राम। काय आवाहन करणार तुम्ही? या ठिकाणी प्रचार करता आहात, कसा प्रतिसाद मिळतोय प्रचाराला? जसं नरेंद्र भाऊंनी पहिलेच आपल्याला सांगितलं की आम्हाला प्रचाराला प्रतिसाद चांगला मिळतो आहे। काही जुने लोक अप्रचार करतायत की हे बाहेरचे आहेत, असं होत नाही। मी स्वतः, माझी 4थी पिढी इथं चालू आहे, तरी लोक म्हणतात की बाहेरचं चालू आहे, असं होत नाही। तिन्ही भोईटेंचं एक, आपणच आत्ता पाहिलं, भोईटेंची राजकीय कारकीर्द फार मोठी आहे। त्यांच्यामुळे इथं कोणी, आता जे नगरसेवक नाही आहेत भोईटेंनी त्यांना उदयाला आणलं इथं, आणि आज ते म्हणतात की भोईटे बाहेरचे आहेत। सागर जिजाबराव युवा कार्यकर्ता आहे, त्यांची पत्नी उभी आहे, त्यांना म्हणतात बाहेरचे आहेत। बाहेरचं इथं कोणीच नाही। नरेंद्र भाऊ स्वतः इथं मागच्या 20 वर्षापासून कन्स्ट्रक्शनचं काम करत आहेत। मी मागच्या 22 वर्षापासून पिंपळा भागात वही वाटपचं, गोरगरिबांच्या मुलांना मदत करतो, हे जग जाहीर आहे। माझं स्वतःचं इथं कॉन्ट्रॅक्ट, असेंब्ली कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम करतो आहे। एवढीच विनंती माझी या वार्डाच्या लोकांना, दिशाभूल होऊ नका। दिशाभूल करणारे भरपूर आहेत, फक्त आपला आशीर्वाद या 4 उमेदवारांना द्या।